आई, अगं आई, कुठे आहेस तू? अभिषेकने दार उघडून घरात प्रवेश करताच त्याने त्याची आई सुमित्राला हाक मारली. तिने ड्रॉइंग रूम मध्ये नजर फिरवली आणि मग तो थेट तिच्या खोलीकडे गेला. आई, अगं आई, कुठे आहेस तू? अभिषेकने दार उघडून घरात प्रवेश करताच तो त्याची आई सुमित्राला हाक मारू लागला. त्याने दिवाणखान्यात तिकडे तिकडे पाहिले आणि मग तो सरळ पुढे गेला. तो तिच्या खोलीच्या दिशेने निघाला. त्याची पत्नी दिव्या स्वयंपाकघरात उभी राहून त्याला तिच्या खोलीत जाताना पाहत होती. आपल्या बॅगेतून सामान काढत अभिषेक म्हणाला, हे घे आई, मी तुझं औषध आणलंय. संपलंय ना? आणि हो, हे मी तुझ्या गुडघ्याच्या दुखण्यावर लावायचे मलमही आणले आहे. सुमित्राजींनी आपल्या मुलाच्या हातातून औषध घेतले आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, बाळा, देव सगळ्यांना तुझ्यासारखा मुलगा देव. अभिषेक हसून म्हणाला, अगं आई, या जगात जर कोणी सर्वात नशीबवान असेल तर तो मी आहे, ज्याला तुझ्यासारखी आई मिळाली आहे. आठवतंय जेव्हा मी लहान होतो आणि मला खूप ताप आला होता, तेव्हा मी रात्रभर तुझ्या मांडीवर बसायचो. कधी तू माझ्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायची, तर कधी मला औषध द्यायची. मी हट्ट केला की तू मला हाताने झोका सुद्धा द्यायची. अभिषेकने अभिनय करून दाखवायला सुरुवात केली. त्याची आई त्याला कसा झोका द्यायची. सुमित्राजी हसल्या. तेवढ्यात दारात उभी राहून हे सगळं बघत असलेल्या दिव्याने कमरेवर हात ठेवून उपहासाने म्हटले, वा, आईसोबत बसायला, तिच्यासोबत बालपणीच्या आठवणी घालवायला तुमच्याकडे वेळ आहे, पण बायकोशी बोलायलाही तुझ्याकडे वेळ नाही. अभिषेकला धक्का बसला आणि तो दरवाजाकडे पाहू लागला. दिव्या तिथे रागाने फणफणत उभी होती. माझ्या आईनेच मला वाढवलं. माझ्या आईने हा त्याग केला, तो त्याग केला. जेव्हा जेव्हा मी तुला पाहते तेव्हा तू सतत आई आई म्हणत असतोस. अरे देवा, मला कसला नवरा मिळाला मला. त्याने तर श्रावण कुमारालाही मागे टाकले. जर तुला आठवत नसेल तर मी सांगते, तुम्हाला पत्नी आणि 4 वर्षाचं मूल आहे, जे सध्या त्याच्या वडिलांची घरी येण्याची वाट पाहत आहे. हे ऐकून अभिषेक म्हणाला, दिव्या, तू काय बोलत आहेस? बोलण्याआधी नीट विचार कर. आणि जर रौनक माझी आठवण काढत होता म्हणून त्याला या सगळ्या गोष्टी सांगण्याऐवजी तू त्याला इथे माझ्याकडे आणायला हवं होतंस. दिव्या चिडली आणि ओरडली, म्हणजे म्हणजे तू इथून हलणार नाहीस? ठीक आहे, तर बसूनच राहा तुझ्या आईच्या चरणी. मी तुझ्याशी उगाच लग्न केलं असं म्हणून ती निघून गेली. आई, मी निघतोय, असं म्हणत अभिषेक आपल्या खोलीत गेला आणि त्याने आपला मुलगा रौनकला उचलून घेतलं. दिव्या, तू परत आल्यावर अभिषेक म्हणाला, दिव्या, एवढ्या छोट्या गोष्टीवरून एवढा गोंधळ कशाला घातलास? तुलाही माहित आहे की आज इतक्या दिवसांनी मी आईसोबत फक्त 2 मिनिट बसलो होतो. ठीक आहे, मला काहीतरी खायला दे, मला खूप भूक लागली आहे, अभिषेक म्हणाला. त्यावर दिव्या रागाने म्हणाली, तू तुझ्या आईलाच जेवण बनवायला का सांगत नाहीस? अगं दिव्या, तिची तब्येत बरी नाहीये. नवऱ्याकडून हे ऐकून दिव्या पाय आपटत स्वयंपाकघरात गेली. दरम्यान आपल्या खोलीत शांत बसलेल्या सुमित्राला अचानक भूतकाळाची ओढ लागली. अभिषेक फक्त 10 वर्षांचा होता जेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा अभिषेक फक्त 10 वर्षाचा होता आणि त्याची बहीण प्रीती 8 वर्षांची होती. पतीच्या आकस्मिक निधनानंतर जेव्हा सुमित्राजी एकट्या पडल्या तेव्हा त्यांचे आयुष्य पूर्णपणे अंधकारमय झाले. एकटी स्त्री 2 मुलांना कसं सांभाळते? असं एकटं आयुष्य जगणं सोपं नाही. जेव्हा शेजारचे लोक असं म्हणाले तेव्हा सुमित्राजींच्या काळजाचा ठोका चुकला. पण तिने हार मानली नाही. तिने आपले काही दागिने गहाण ठेवले आणि एक छोटीशी खानावळ सुरू केली. ती रात्रंदिवस काम करून लोकांच्या घरी जेवण पोहोचवत असे. परिस्थिती बिकट असूनही तिने आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवला. ती दिवसभर काम करायची आणि रात्री अभिषेक व प्रीती सोबत बसून त्यांना अभ्यासात मदत करायची. वेळ निघून गेला. मुले मोठी झाली. अभिषेक हुशार विद्यार्थी होता. तो खूप मेहनती होता. त्याच्या आईच्या चिकाटीचे फळ मिळाले आणि त्याला एक खूप चांगली नोकरी मिळाली. जेव्हा त्याला पहिला पगार मिळाला तेव्हा त्याने सर्वात आधी आपल्या आईसाठी एक आरामदायी खुर्ची विकत घेतली. आई, आता तुला काम करायची गरज नाही, तू आता आराम करू शकते. त्या दिवशी सुमित्राचे डोळे आनंदाने भरून आले. तिने देवाचे आभार मानले आणि मुलाला मिठी मारून म्हणाली, मी केलेल्या कष्टाचे फळ मला आज मिळाले. त्यानंतर सुमित्राने एक योग्य स्थळ शोधून आपली मुलगी प्रीतीचे लग्न ठरवले. त्यानंतर अभिषेकसाठी चांगल्या घराण्यांकडून स्थळे येऊ लागली. त्यापैकी एक होती ती दिव्या होती. अभिषेक तिला पहिल्याच भेटीत पसंत पडला होता. ती सुशिक्षित होती. आपल्या मुलाचे लग्न दिव्येशी जुळवून दिल्यानंतर सुमित्राजींना खूप आनंद झाला होता. त्यांना वाटले होते की आता त्या घरात कुटुंबात राहू शकतील,
जेव्हा सून येते तेव्हा घर आनंदाने भरून जाते. दिव्याला आपली मुलगी म्हणवून घेण्याचे त्यांनी स्वप्न पाहिले होते, पण दिव्या या घरात आल्याबरोबर सुमित्राजींना त्यांच्या स्वप्नांची आणि वास्तवाची जाणीव होऊ लागली. खूप मोठा फरक होता. दिव्याला तिच्या खाजगी आयुष्यात कोणी ढवळाढवळ केलेली आवडत नसे. ना तिच्या सासूने ना तिच्या ननंदेने. तिला अभिषेकची त्याच्या आईसोबतची जवळकी आवडत नसे. हळूहळू असे वाटत होते की दिव्याला या घरात फक्त अभिषेक हवा होता. तिची आई किंवा बहीण नको होती. अगदी सुरुवातीपासूनच ती सुमित्रांजींपासून अलिप्त राहिली आणि त्यांच्या कामात तिने कोणताही रस घेतला नाही. जेव्हा तिने कधी तिची नणंद प्रीती तिच्या माहेरी यायची तेव्हा दिव्याला तिच्याशी बोलण्यात रस आहे असे वाटत नव्हते. प्रीतीच्याही हे लक्षात आले होते. सुरुवातीला सुमित्राला वाटले की नुकतेच लग्न झाल्यामुळे जुळवून घ्यायला थोडा वेळ लागेल, पण काळ लोटूनही तिच्या वागण्यात काही बदल झाला नाही. आता तर ती त्यांना उलट उत्तरेही देऊ लागली होती. त्यांना मध्येच थांबवण्याची किंवा टोचून बोलण्याची एकही संधी ती सोडत नसे. तिच्या धारधार शब्दांचे बाण रोज सुमित्राच्या काळजाला भेदत होते, पण ती गप्प राहिली या आशेने की कधीतरी दिव्या बदलेल, कधीतरी ती तिचा आदर करेल. पण तसे झाले नाही. भूतकाळाच्या आठवणींमध्ये हरवून सुमित्रा बराच वेळ तिथे बसून राहिली. अभिषेकला अनेकदा वाटायचे की त्याची आई एकटी पडत आहे. त्याने दिव्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने ऐकलेच नाही. तरीही अभिषेकला आशा होती की काळासोबत सर्व काही बदलेल, ठीक होईल. दिव्या आज खूप उत्साही होती. तिची बहीण ईशा, जिच्यावर तिचे लहानपणापासूनच खूप प्रेम होते, तिचा अखेर साखरपुडा झाला होता आणि दिव्याची आई वडीलही तिला लग्नाची पत्रिका देण्यासाठी घरी येत होते. आज घर जरा वेगळंच वाटत होतं. स्वयंपाकघरातून तूप आणि मसाल्यांचा मंद सुगंध दरवळत होता. शाही पनीर, तडका छोले, सुगंधी पुलाव आणि गरमागरम हलव्याच्या सुगंधाने वातावरणात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. दिव्या स्वयंपाकघरात मोठ्या उत्साहाने सर्व तयारी करत होती. प्रत्येक लहान सहान गोष्ट अचूक व्हावी याची ती काळजी घेत होती. स्वयंपाक झाल्यावर मीठ योग्य प्रमाणात आहे की नाही हे तपासण्यासाठी ती तो हलवा चाकून पाहत असे. गोडवा योग्य प्रमाणात आहे की जास्त झालाय? अगं, आज असं काही खास आहे का की एवढी सगळी तयारी चालली आहे? खोलीतून बाहेर पडताना सुमित्राने विचारले. दिव्याला इतक्या मन लावून काम करताना पाहून तिने कदाचित पहिल्यांदाच पाहिले होते. दिव्याचा खरा चेहरा आनंदाने उजळला होता. हो आई, माझे आई वडील आज येत आहेत. ते माझ्या बहीण ईशाच्या लग्नाची पत्रिका घेऊन येत आहेत. सुमित्रा हलकेच हसली. आपल्या सुनेचा उत्साह पाहून तिला बरे वाटले, पण त्याच वेळी मनात खोलवर एक हुरहुर निर्माण झाली. थोड्याच वेळात दिव्याचे आई वडील घरी आले. तिने आनंदाने त्यांचे स्वागत केले. त्यांना सोफ्यावर बसवले आणि स्वतः त्यांच्या शेजारी बसली. जेव्हा सुमित्रा खोलीतून बाहेर आली तेव्हा दिव्याच्या आई शांतीने सुमित्राचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले आणि तिच्या तब्येतीची विचारपूस केली. पण सुमित्राच्या चेहऱ्यावर कोणतीही अस्वस्थता किंवा दुःख दिसत नव्हते. मग दिव्याने तिच्या आई वडिलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांना मोठ्या प्रेमाने जेवण वाढले. सुमित्राची हे दृश्य शांतपणे पाहत होत्या. दिव्याचा चेहरा उत्साहाने भरलेला होता. तिचे डोळे चमकत होते आणि तिचा प्रत्येक शब्द गोड होता. 2 महिन्यांपूर्वी तिला पूर्वीचा एक दिवस आठवला, जेव्हा तिच्या जावयाची बदली परदेशात झाली होती. बदलीपूर्वी त्यांची मुलगी प्रीती तिला भेटायला माहेरी आली होती. प्रीतीला दारात पाहून दिव्याने औपचारिक आणि फिकट स्मितहास्य केले आणि कोणताही जिव्हाळा न दाखवता ती तिच्या फोनमध्ये व्यस्त झाली. प्रीती तिच्या आई आणि भावाबरोबर बसून त्यांच्याशी थोडा वेळ बोलते, पण दिव्या शांतपणे बाजूला बसली होती. ऑफिसला निघण्यापूर्वी अभिषेकने दिव्याला हाक मारून म्हटले होते, दिव्या, प्रीती आज आली आहे. दिव्याच्या उदासीनतेमुळे अभिषेकला प्रचंड राग आला होता, पण त्याला माहित होतं की जर तू आणखी काही बोलला तर लगेचच मोठा वाद पेटेल. मग एकही शब्द न बोलता दिव्या स्वयंपाकघरात निघून गेली. थोड्या वेळाने दिव्या बाहेर आली आणि म्हणाली, आई, मी आज दुपारच्या जेवणासाठी खिचडी बनवली आहे. जेव्हा तुम्हाला खाण्याची इच्छा होईल तेव्हा मला सांग. सुमित्राजींना धक्का बसला आणि त्या म्हणाल्या, अरे पण बाळा, प्रीती आली आहे. मी राजमा भात बनवू शकले असते. तिला तो खूप आवडतो. दिव्या कंटाळलेल्या चेहऱ्याने म्हणाली, आई, माझे डोके दुखत आहे आणि तसंही मी दिवसभर घर सांभाळण्यात आणि बाळाला सांभाळण्यात घालवते आणि आता मला थोडा आराम करायला हवा. आणि इथे म्हणजे तुमच्या विनंत्या सुरू झाल्या आहेत. सुमित्राजींच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळले होते
आणि प्रीतीचा चेहराही पूर्णपणे खिन्न झाला होता. आई, जाऊ दे, मला भूक नाहीये, ती खिन्न मनाने म्हणाली. तिने प्रीतीकडे नजर टाकली, जी जबरदस्तीने हसत होती, पण तिच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती. आज तो प्रसंग आठवून सुमित्राचे डोळे पाण्याने भरले. आज दिव्या तिच्या आई वडिलांवर खूप प्रेम दाखवत होती. त्यांचे सर्व आवडते पदार्थ स्वतःच्या हाताने बनवून त्यांना वाढत होती, पण ती काहीच बोलली नाही. मनातील वादळ दाबून चेहऱ्यावर एक मंद स्मित हास्य आणत ती शांतपणे आपल्या खोलीत परतली. घरात उत्साहाचे वातावरण होते. रोज खरेदीचे बेत आखले जात होते. दिव्या रोज तिच्या मैत्रिणींसोबत मॉलमध्ये जायची आणि स्वतःसाठी महागडी साडी किंवा डिझायनर लेहंगा खरेदी करायची. ती अभिषेक आणि रोनकसाठी लहान मोठ्या प्रत्येक लहान सहान गोष्टीची काळजी घेऊन नवीन कपडे खरेदी करायची. पण सुमित्राजींसाठी काहीही खरेदी केली नाही. दररोज ती हातात मोठ्या पिशव्या घेऊन, चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यात आनंद घेऊन बाजारातून परत यायची. मग ती फोनवर तिच्या आईशी बोलायची. लग्नाची तयारी, त्यांनी सगळ्या गोष्टींवर चर्चा केली. दागिने आणि कपड्यांविषयीच्या गप्पा, नातेवाईकांची यादी. आता लग्नाची पत्रिका आली होती. संपूर्ण कुटुंबाला आमंत्रित केले होते. दिव्याने उत्साहाने म्हणाले, अभिषेक, प्लीज लग्नासाठी सुट्टी घे. लग्नाला फक्त 15 दिवस उरले आहेत. आपल्याला तिथे पूर्ण आठवडाभर राहावं लागेल. हे ऐकून अभिषेक गप्प राहिला. आज अभिषेक ऑफिसमधून लवकर परत येऊन घरात आला होता. त्याच्या लक्षात आले की घरात पूर्णपणे शांतता आहे. त्याने आजूबाजूला पाहिले. कदाचित दिव्या घरी नसेल असा विचार करून तो आईच्या खोलीत गेला. आई, काय झाले? तुला बरे वाटते का? तू इतका वेळ का झोपली आहेस? अभिषेकने काळजीने कपाळावर हात ठेवला. तिला हलकासा घाम आला होता. काही नाही बाळा, सकाळपासून थोडा अशक्तपणा जाणवतोय. कदाचित माझी साखर वाढली असेल. अभिषेक अस्वस्थ झाला. तू कोणाला तरी सांगितलंस? दिव्या कुठे आहे? बाळा, तिच्या मैत्रिणी घरी आल्या होत्या आणि ती खरेदीला जात होती, म्हणून मी काही बोलले नाही. मी तिच्या सुखात विनाकारण ढवळाढवळ का करावी? ठीक आहे आई, मी तुझ्यासाठी पाणी आणतो. तू तुझं औषध घे. असं म्हणून अभिषेक स्वयंपाकघरात गेला. थोड्या वेळाने तो परत आला आणि औषध काढून म्हणाला, आई, हे घे. आणि हो, तुझ्या गुडघ्याचं दुखणं कसं आहे? बाळा, आज सकाळी खूप दुखत होतं. मी वेदनाशामक गोळ्या घेतल्या आणि बरं वाटलं. अभिषेक काळजीने म्हणाला. तू डॉक्टरला भेटायला हवं. मी उद्याची वेळ घेतो. सकाळचे 9 वाजले होते. अभिषेकच्या आईला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी तिची साखरेची पातळी तपासली, काही आवश्यक चाचण्या सांगितल्या आणि काही औषधेही लिहून दिली. 1 तासाने जेव्हा ते घरी परतले तेव्हा सुमित्राला थोडे बरे वाटत होते. अभिषेकने दिव्याला हाक मारतो, दिव्या, आईला खायला काहीतरी दे. तिला औषधही घ्यायचं आहे. मी ते आधीच ठेवून दिलं आहे. खोलीतून काहीच प्रतिसाद आला नाही. तो थेट बेडरूमकडे गेला. दिव्या तिच्या नवीन सूटमध्ये आरशासमोर उभी होती, पण ती ओढणी जुळते की नाही हे तपासत होती. दिव्या, मी तुला आईसाठी जेवण आणायला सांगितलं होतं, बरोबर? अभिषेक जरा मोठ्या आवाजात म्हणाला. दिव्याने सहजपणे उत्तर दिले, हो, मी येईन. आधी मला हे सांगा, तू कामावरून सुट्टी घेतली आहेस की नाही? आपल्याला पुढच्या आठवड्यात निघायचं आहे. अभिषेकने क्षणभर तिच्याकडे पाहिले, मग एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, दिव्या, मला वाटतं आपण 1-2 दिवस आधीच जायला हवं. काय रे आई, अडचणीत येईल. हे ऐकून दिव्याने त्याच्याकडे असे पाहिले जणू अभिषेकने एखादा मोठा गुन्हाच केला आहे. मग अभिषेकने परिस्थिती नियंत्रणात आणली आणि म्हणाला, ठीक आहे, तू एक काम कर, तुम्ही रोनक सोबत आधी जा. मी लग्नाच्या दिवशी तिथे असेल. आईची तब्येत बरी नाही. तिची काळजी घ्यायला कोणीतरी इथे असायला हवं. दिव्याला प्रचंड राग आला होता. काय? आईची तब्येत थोडी बरी नाही म्हणून तू बहिणीच्या लग्नाला येणार नाहीस का? अभिषेक, सगळे काय विचार करतील? अभिषेकने आपला संयम राखत म्हटले, मी नकार देत नाहीये दिव्या. मी दुसऱ्या दिवशी तिथे असेल. आईची तब्येत सुधारली तर तिलाही घेऊन येईन, पण सध्या तिची काळजी घेणं महत्वाचं आहे. डॉक्टर म्हणाले की तिला विश्रांतीची गरज आहे. अभिषेकने त्याच्या गाडीच्या चाव्या घेतल्या आणि तो ऑफिसकडे निघाला. तो निघून जात असताना दिव्याने रागाने त्याच्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर तिची नाराजगी स्पष्ट दिसत होती. तेव्हा आतून सुमित्राजींचा आवाज आला, दिव्या, मला एक ग्लास पाणी दे. मला माझं औषध घ्यायचं आहे. दिव्याने डोळे फिरवले. तिचा मूड आधीच खराब होता आणि आता ही नवीन मागणी.
तिने पटकन ग्लासात पाणी भरले आणि रागाने खोलीत निघून गेली. तिने साईड टेबलवर ग्लास इतक्या जोरात आपटला की पाणी सांडले. स्वयंपाकघर अगदी त्याच्या बाजूलाच आहे. तुम्ही उठून पाण्याचा ग्लास सुद्धा घेऊ शकत नाही का? सुमित्रा तिच्याकडे बघून म्हणाली. आज माझे गुडघे खूपच दुखत होते, नाहीतर मी स्वतःच उठले असते. दिव्या भुवयात ताणून तिथेच उभी राहिली. मग भराभर शब्द टाकत ती म्हणाली, बरं मला एक गोष्ट सांग. मी अभिषेक सोबत माझ्या आईवडिलांच्या घरी जाऊ नये म्हणून तू हा सगळा गोंधळ घालत आहेस का? मला सगळं कळतंय. नाहीतर काही दिवसांपूर्वी तर तू अगदी ठीक होतीस. तू सुमित्राजींच्या हृदयाचा ठोका चुकला. काय काय म्हणते आहेस सुनबाई? हो, मी खरं सांगत आहे. मी इथे पडून रात्रंदिवस तुझी सेवा करावी अशी तुझी इच्छा आहे. नाही सुनबाई, तसं नाहीये. माझी तब्येत खरंच बरी नव्हती. तुम्ही अभिषेक सोबत आरामात लग्नाला जा. मी आज त्याच्याशी बोलेन. मी त्याला सांगेन की आता मला बरं वाटतंय. आता या म्हातारपणात हे सर्व काही ठिकाणी राहते. वाह, काय नाटक आहे तुझं. माझी सगळी योजना उधळून लावल्यानंतर आता तू असं वागत आहेस जणू काही यात तुझी चूकच नाही. आपल्या सुनेचे बोलणे ऐकून सुमित्राजींना आश्चर्य वाटले. तिने डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहिले, पण दिव्याला काहीच फरक पडलेला दिसत नव्हता. ती रागाने बाहेर निघून गेली. सुमित्राने औषध बाहेर काढले, पाण्याचा ग्लास उचलला आणि हळूहळू पाणी पिऊन लागली. त्या संध्याकाळी ऑफिसमधून परत येताच अभिषेक आईकडे आला. आई, आता कसं वाटतंय? त्याने नेहमीप्रमाणे विचारले. सुमित्रा हलकेच हसली. मी आता बरी आहे बाळा, फक्त थोडा अशक्तपणा जाणवतोय. आणि तसंही म्हातारपणी हे सगळं होतच, हे असं घडत राहतं. बरं बाळा, मला तुला काहीतरी सांगायचं होतं. हो आई, कृपया सांगा. बाळा, मला वाटतं तू तुझ्या सुनेसोबत तिच्या माहेरी जायला हवं. अभिषेकने दीर्घ श्वास घेतला. नाही आई, तुमची तब्येत बरी नाही आणि मी तुम्हाला असं एकटं सोडून जाऊ शकत नाही. अरे बाळा, समजून घेण्याचा प्रयत्न कर. हे आजार येतात आणि जातात. याचा अर्थ असा नाही की तुमचे नंतरचे बेत रद्द करा. तुम्ही दिव्यासोबत जा, त्यांच्या आनंदात सहभागी व्हा. हे ऐकून दिव्या सुद्धा तिथे आली. मी त्यांना हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. असे प्रसंग नेहमी येत नाही. तुमचे नंतरचे बेत रद्द करा. तुम्ही दिव्यासोबत जा, तुमच्या सुनेच्या आनंदात सहभागी व्हा. हे ऐकून दिव्या सुद्धा तिथे आली. मी त्यांना हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. असे प्रसंग नेहमी येत नाहीत. तू का येत नाहीस? पण तो कधीच ऐकणार नाही. जर आपण आधी माझ्या बहिणीच्या लग्नाला गेलो नाही तर माझ्या आईवडिलांना किती वाईट वाटेल. अभिषेक म्हणाला. ठीक आहे दिव्या, मी तुझ्यासोबत तुझ्या आईवडिलांच्या घरी येईन. मी तयार आहे. आम्ही तिथे पूर्ण आठवडाभर असू. हे ऐकून दिव्याचा चेहरा उजळला. खरंच? मी आताच सामान भरून घेते, असं म्हणून ती जायला निघाली. तेव्हा अभिषेक म्हणाला, पण दिव्या, कृपया माझं पूर्णपणे ऐकून घे. आता काय? दिव्या मागे वळली आणि अभिषेक म्हणाला, मी आईला माझ्या सोबत घेऊन जातो. अचानक खोलीत शांतता पसरली. आनंदाने उजळलेला दिव्याचा चेहरा अचानक निस्तेज झाला. तिने आश्चर्याने अभिषेककडे पाहिले. काय? आई सुद्धा? शब्द जणू तिच्या घशातच अडकले. मग मोठ्या मुश्किलीने ती म्हणाली, पण हो, त्यांची प्रकृती ठीक नाही. हो, म्हणूनच मला तिला या अवस्थेत एकटी सोडायचं नाही. अभिषेक स्पष्टपणे म्हणाला. आतापर्यंत गप्प असलेली सुमित्रा म्हणाली, अरे नाही बाळा, काही हरकत नाही. त्याने काही त्रास होणार नाही. मी माझ्या सुनेच्या माहेरी राहायला कशी जाऊ? सगळे काय विचार करतील? नाही नाही, मी लग्नाच्या दिवशी येईन. पण अभिषेकने नकार दिला. त्याने एकतर आईला सोबत घेऊन जाईल, नाहीतर तो लग्नाच्या दिवशीच तिथे पोहोचेल. दिव्या जड अंतकरणाने सामान भरू लागली. तिच्या सुंदर साड्या आणि दागिने गोळा करत असताना तिला तीव्र दुःख झाले. पण अभिषेक दिव्यासमोर वाद घालण्यात काही अर्थ नव्हता, म्हणून त्यांनी शांतपणे सगळं सामान आवरलं. पुढचे 2 दिवस अभिषेक त्याच्या ऑफिसच्या कामात व्यस्त होता. मग त्या दिवशी ते सर्वजण प्रवासाला निघाले. सकाळची वेळ होती आणि दिव्याला वाटले होते की गाडीत बसल्यावर प्रवास सोपा होईल, पण तिची ही आशा लवकरच फोल ठरली. सुमित्राजी गाडीच्या पुढच्या सीटवर बसल्या होत्या. अभिषेक गाडी चालवत होता आणि दिव्या व रौनक मागच्या सीटवर बसले होते. सुरुवातीला सर्व काही ठीक होते, पण अर्ध्या तासानंतर सुमित्राजी हळूच म्हणाल्या, अभिषेक बाळा, गाडी कुठल्या तरी धाब्यावर किंवा रेस्टॉरंटपाशी थांबव. मला वॉशरूमला जायचं आहे. अभिषेकने काही न विचारता एका ढाब्याजवळ गाडी थांबवली. दिव्याने नाक मुरडले आणि घड्याळाकडे पाहिले. आत्ताच निघत होते. ती स्वतःशीच म्हणाली,
पण काहीच बोलली नाही. सुमित्राजी परत आले आणि गाडी पुन्हा चालू लागली. पण सुमित्राजींनी अर्ध्या तासाने पुन्हा गाडी थांबवली. पण दिव्याचा राग वाढू लागला. रोनक संपूर्ण प्रवासात झोपला होता, पण दिव्यासाठी ती एक परीक्षा होती. तिला अस्वस्थ पाहून सुमित्राजी म्हणाल्या, सुनबाई, मी काय करू? हे मधुमेहामुळे झाले आहे. मला तिथे पुन्हा पुन्हा जावे लागेल. दिव्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याप्रमाणे डोळे मिटून आपले डोके सीटवर टेकवले. वाटेत वाहतूक कोंडी लागल्यावर दिव्याचा धीर सुटू लागला. बघा, आपल्याला इतक्या वेळ थांबावं लागलं नसतं तर आपण या वाहतूक कोंडीत अडकलो नसतो. आता आपला संपूर्ण माता की चौकीचा कार्यक्रम चुकणार. अभिषेक तिला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाला, अगं दिव्या, तू का रागावते आहेस? आई मुद्दाम तर करत नाहीये ना? म्हणजे मी चुकले. दिव्याने चेहरा दुसरीकडे वळवला आणि खिडकीबाहेर पाहू लागली. अखेरीस ते दिव्याच्या आईवडिलांच्या घरी पोहोचले. पण तोपर्यंत माता की चौकी सोहळा अर्ध्याहून अधिक संपला होता. दिव्याचे आई वडील, भाऊ आणि वहिनी यांनी त्या सर्वांचे स्वागत केले. पण दिव्याच्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्ट दिसत होती. अभिषेक गाडीतून सामान काढून आत ठेवू लागला तेव्हा दिव्याची आई शांतीजी हसून सुमित्राजींना म्हणाल्या, अहो, यायला एवढा वेळ का लागला? सुमित्रा काही बोलण्याआधीच दिव्या उद्गारली, आई, मी तुम्हाला काय सांगू? दर अर्ध्या तासाने गाडी थांबवली जात होती. आईला वॉशरूमला जावं लागत होतं. त्यांच्यामुळे आपल्याला विनाकारण उशीर झाला. दिव्या या गोष्टी बोलली. तिनेही तिच्या मावशीकडच्या सगळ्या नातेवाईकांसमोर म्हटले होते. यावर सुमित्राजी तिच्या बचावासाठी म्हणाल्या, मला साखर आहे म्हणूनच. शांतीजी आपल्या मुलीचे वागणे पाहून तिला अस्वस्थ वाटले आणि ती म्हणाली, अहो, काही हरकत नाही ताई, तुम्ही येऊन आरामात बसा. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात बरीच लगबग सुरू होती. काही जण स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होते तर इतर जण लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. तेवढ्यात दिव्याच्या वहिनीने आजूबाजूला नजर टाकली आणि मग दचकून विचारले, अभिषेक, वहिनी तो तुम्हाला कुठेच दिसत नाही का? दिव्या, जी आधी चिडखोर आहे, ती तिथेच होती आणि चिडून म्हणाली, तो अजून कुठे असणार? तो त्याच्या आईसोबत तिच्या पायाशी बसून तिचे गुडघे चोळत आहे. त्याला फक्त त्याची आई हवी आहे. त्याला माझी अजिबात पर्वा नाही. आई नेहमी गुडघेदुखीची तक्रार करत असते. ती कारणं सांगून खाली बसते. त्याचा उपासात्मक सूर ऐकून तिची वहिनी क्षणभर थांबली. तेवढ्यात शांतीजी तिथे आल्या आणि तिला समजावून सांगत हसून म्हणाल्या, जावई, असं नाही की ते आमच्यासाठी महत्वाचे आहेत. जर ते खरं असतं तर मी कामातून आठवडाभराची सुट्टी घेऊन तुमच्या सोबत आलो नसतो. त्याचे ऐकून दिव्या गप्प झाली, पण तिच्या चेहऱ्यावर राग अजूनही स्पष्ट दिसत होता. दरम्यान दिव्याचा भाऊ एका महत्वाच्या कामासाठी निघत होता. निघताना तो अभिषेकला म्हणाला, भाऊजी, आपण बाजारात जाऊया. आम्ही तुमच्या सोबत आलो तर खूप छान होईल. अभिषेक त्याच्या सोबत निघाला, पण सुमित्रा हळूच बाहेर येऊन वरांडेतील एका खुर्चीवर आरामात बसली. तिच्या चेहऱ्यावर प्रवासाचा थकवा स्पष्ट दिसत होता, पण तरीही ती सर्वांच्या आनंदात सहभागी झाली होती. प्रकृती अस्वस्थ असूनही आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. तेवढ्यात दिव्याच्या एका चुलत बहिणीने तिला पाहिले आणि ती तिच्याजवळ येऊन म्हणाली, आत्या, तुम्ही ठीक आहात का? सुमित्राने किंचित हसून उत्तर दिले, बस झालं बाळा, आजारपण येतच राहतात, पण तरीही देवाचा आशीर्वाद आहे. त्याचं बोलणं पूर्णपणे झालं नव्हतं. तेवढ्यात दिव्या उपहासाने म्हणाली, तिच्या वयात हे कोणतीही घरकामं करू शकत नाही, पण ती लग्नाला यायला नक्कीच तयार झाली आहे. तिथे उभे असलेले दिव्याचे काही चुलत भाऊ बहीण हे ऐकून हसले. दिव्याने ज्यात आणखी भर घालत म्हटले, खरंच आईला प्रवासात खूप त्रास झाला. आम्ही पूर्ण रस्ता सतत स्वच्छतागृह शोधत होतो. दर अर्ध्या तासाने गाडी थांबवण्याचा आदेश येत होता. प्रवासच करता येत नसेल तर घरीच थांबायला हवं होतं. हे ऐकून दिव्याच्या भोवती उभे असलेले लोक पुन्हा खळखळून हसले, पण सुमित्राच्या चेहऱ्यावरचे हास्य क्षणार्धात नाहीसे झाले. तिने आपल्या भावना लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तिचा चेहरा वेदनेने भरलेला होता. तो सांगत होता, गर्दीतील प्रत्येक जण आनंदाने हसला, पण सुमित्रा मात्र खूपच अवघडली होती. दिवस सरले, पण दिव्याच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही. तिला अजूनही वाटत होते की तिच्या सासूने तिचा मूड खराब केला आहे. जर ती नसती तर तिला कदाचित अधिक मजा करता आली असती.
म्हणून ती रोज सासूला टोचून बोलण्यासाठी आणि दुखावणारे शब्द बोलण्यासाठी काही ना काही निमित्त शोधते. ती एकही संधी सोडत नसे. कधी ती सर्वांसमोर सासूच्या सुती साडीची चेष्टा करायची, तर कधी तिच्या आजारपणाची. इथे जेव्हा दिव्या तिची बहीण ईशासोबत बाजारात जाते, तेव्हा तिची आई शांती ती थोडा वेळ काढून तिची जाऊन सुमित्रासोबत बसायची. आजही तसेच घडले. ताई, तुम्हाला इथे मजा येते का? शांतीने विचारले. सुमित्रा लगेच हसली. ती म्हणायची, हो ताई, सगळं ठीक आहे. तिच्या डोळ्यातून तिचा मूड स्पष्ट दिसत होता, पण ती काही बोलली नाही. शेवटी लग्नाचा दिवस आला. संपूर्ण घर गजबजले होते. वरात आली, विधी पार पडले आणि मग वधूच्या जाण्याची वेळ झाली. सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते. शांतीजी आणि त्यांच्या पतीने आपल्याला मुलीला मिठी मारून तिचा निरोप घेतला. अंधार पडायला लागला होता. दिव्या आणि अभिषेकने एक दिवस आराम करून दुसऱ्या दिवशी घरी परतायचे ठरवले. रात्र झाली होती. सगळे आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सगळे जागे झाले तेव्हा संपूर्ण घर अंधाराने भरून गेले होते. अचानक एक कर्कश किंकाळी घुमली. त्या आवाजाने संपूर्ण घर हादरले. दचकून सगळे आवाजाच्या दिशेने धावले. तो शांतीजींचा आवाज होता. सगळे दार उघडताच जे दृश्य समोर आले त्याने सर्वांना थक्क केले. शांतीजी वेदनेने विव्हळत जमिनीवर पडल्या होत्या. त्यांच्या किंकाळ्या ऐकून घरातील सर्वजण तिकडे धावून आले. दिव्याच्या भावाने आणि वहिनीने त्यांना लगेच उचलण्याचा प्रयत्न केला. मी प्रयत्न केला, पण तिच्या वेदना इतक्या तीव्र होत्या की किंचितशी हालचाल झाली तरी कळवळून उठायची. आई, काय झालं? कुठे लागलं? दिव्या खूप घाबरली होती. शांतीजींनी वेदनेने डोळे मिटले. तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती. गाडी पटकन बाहेर काढण्यात आली आणि सर्वांनी तिला गाडीत बसायला मदत केली. दिव्याचा भाऊ आणि वहिनी तिला रुग्णालयात घेऊन गेले. दिव्याची सुद्धा आई आहे. तिला तिच्या प्रकृतीची काळजी वाटत होती. ते घरी परतल्यावर दिव्याने विचारले, डॉक्टर काय म्हणाले? सगळं ठीक आहे ना? तेव्हा तिचा भाऊ म्हणाला, पडल्यामुळे स्नायूंना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे खूप वेदना होत आहेत. डॉक्टरांनी सांगितले की तिला विश्रांतीची गरज आहे. हे ऐकून दिव्याने सुटकेचा निश्वास सोडला. निदान कोणाला गंभीर दुखापत झाली नव्हती. घरी परतल्यावर शांतीजींना झोपवण्यात आले. दिव्या आता द्विधा मनस्थितीत होती. अभिषेकची सुट्टी संपली होती आणि त्याला परत जायचे होते, पण दिव्याला आपल्या आईला या अवस्थेत सोडून जाणे सहन होत नव्हते. अभिषेक, मी आईला या अवस्थेत सोडून जाऊ शकत नाही. मी अजून काही दिवस इथेच थांबेन. अभिषेकने क्षणभर विचार केला, मग डोके हलवून म्हणाला, ठीक आहे, आईला काही त्रास होणार नाही याची तू काळजी घे. मी आईला परत घेऊन जात आहे. मला तिथल्या ऑफिसमध्ये रुजू व्हायचं आहे. इथलं सगळं ठीक झाल्यावर तू सुद्धा येऊ शकतेस. दिव्याने होकारार्थी मान हलवली. अभिषेक त्याच्या आई सुमित्रांजींसोबत घरी परतला. शांतीजी आता स्वतःहून उठू शकत नव्हत्या, म्हणून दिव्या आणि तिचे जाऊ त्यांना आधार देऊन वॉशरूम मध्ये घेऊन जात असत. 2-3 वेळा सर्व काही ठीक चालले होते. परिस्थिती तशीच राहिली. पण जेव्हा शांतीजींनी आपल्या सुनेला तिसऱ्यांदा बोलावले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती. तिने हळू आवाजात हाक मारली, सुनबाई, कृपया मला थोडी मदत करा. वहिनीने एक दीर्घ श्वास घेतला आणि अनिच्छेने उठली. तिला आधार देत ती बाथरूम मध्ये गेली. मग तिला पुन्हा पलंगावर झोपून ती पुटपुटायला लागली. माणूस आहेस की पाण्याची टाकी? सारखं सारखं इतकं पाणी का पितेस? तुला बाथरूमला जायचं आहे का? मी यावेळी तुला मदत केली, पण पुढच्या वेळी मला जमणार नाही. आपल्या वहिनीचे बोलणे ऐकून दिव्याला धक्काच बसला. तिला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. वहिनी, तुम्ही काय म्हणत आहात? आईला इतका त्रास होत आहे आणि तुम्ही? वहिनी रागाने म्हणाली, अरे देवा, मला कळत नाही की तिला खरंच त्रास होतोय की ती फक्त काम टाळण्यासाठी निमित्त शोधत आहे. मला वाटतं हा सगळं बनाव आहे. तेवढ्यात ती निघून गेली. दिव्या क्षणभर स्तब्ध झाली. एक आदर्श सून मानली जाणारी तिची भाऊजाई तिच्या आईबद्दल असे शब्द बोलेल याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. तिने तिच्या आईच्या चेहऱ्याकडे पाहिले. मला शांतीजींच्या डोळ्यात दुःख दिसले. भूतकाळातील अनेक प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून तरळू लागले. तिने आपल्या सासूबाई सुमित्राजींना दिलेली वागणूक, त्यांच्या गुडघ्यातील वेदना, प्रवासादरम्यान वारंवार बाथरूमला जाण्याची गरज आणि तिचे तिला टोचून बोलणे आणि सर्वांसमोर होणारी थट्टा,
देव तिला तिच्या कृत्यांबद्दल शिक्षा देत होता का? आतून तिला गुदमरल्यासारखे वाटत होते. संध्याकाळ होत होती. सून स्वयंपाकघराकडे जात असताना शांती हळूच म्हणाली, सुनबाई, आज रात्री जेवणात पनीर करी बनवा. दिव्याला ती खूप आवडते. पण त्यांची सून काही उत्तर न देता निघून गेली. दिव्या स्वयंपाकघरात गेली. शांतीला वाटले की कदाचित तिच्या लक्षात आले नसेल, पण थोड्या वेळाने जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. मी लापशी बनवली आहे, जेव्हा तुला खायची असेल तेव्हा खा, ती जड अंतकरणाने म्हणाली. हे ऐकून दिव्याला जणू तिच्या हृदयात बाण घुसल्यासारखे वाटले. लापशी? पण आईने तुम्हाला पनीरची करी बनवायला सांगितली होती. वहिनी हे ऐकून तिची भाऊजे चिडून म्हणाली, आईला फक्त बसून आदेश द्यायलाच येतं. मी दिवसभर घरकाम करायचं, मुलांना सांभाळायचं आणि मग तुमच्या व तुमच्या आईच्या मागण्या पूर्ण करत राहायचं का? मला थोडा वेळ आराम करण्याचाही हक्क आहे का? नाही का? असो, इतके दिवस लग्न समारंभात पनीर करी खाऊन कंटाळा आला नाही का? म्हणूनच आज पुन्हा ती खाण्याची इच्छा झाली आहे. असे म्हणून ती रागाने निघून गेली. तिने दिव्याच्या हातातून पाण्याचा ग्लास घेतला. ती थोडक्यात बचावली. ती तिथे गप्प उभी राहिली. अचानक तिच्या डोळ्यासमोर एक प्रसंग तळून गेला. जेव्हा तिने तिच्या नणंदेच्या आगमनासाठी खिचडी बनवली होती तेव्हा ती काही शब्दही बोलली होती. आज जेव्हा तेच शब्द तिला आणि तिच्या आईला ऐकावं लागलं तेव्हा तिला नकार मिळाल्याची भावना कळाली. रात्र होत होती पण दिव्याचं मन मात्र अस्वस्थ होत होतं. दिवसभरातील घटनांमुळे ती बेचैन झाली होती. तिला तिच्या आईची अडचण दिसत नव्हती. आता पुरे झाले. मी वहिनीचे हे वागणे आता आणखी सहन करणार नाही. भाऊ आला की मी सगळ्या गोष्टींची तक्रार करेन, तिने मनातल्या मनात ठरवले. थोड्या वेळाने जेव्हा तिचा भाऊ घरी परत आला तेव्हा दिव्या लगेच त्याच्याकडे गेली. दादा, वहिनीने आज काय केलं हे तुला माहित आहे का? त्याच्या आवाजात राग होता. माझ्या आईला बाथरूम पर्यंत आधार घ्यायला नकार दिला. ती म्हणते की तिची आई कारण देते. ती असंही म्हणाली की तिची आई म्हणजे पाण्याची टाकी आहे जी सारखी वॉशरूम मध्ये जात असते. तिला आशा होती की हे ऐकून तिच्या भावाचा संताप अनावर होईल. तो रागाने कवळून उठेल, बायकोला बाजूला ओढेल, तिच्या कानाखाली दोनदा मारेल आणि म्हणाल, माझ्या आईला असं बोलायची तुझी हिंमत कशी झाली? दिव्या आपल्या भावाच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होती पण तिच्या भावाच्या चेहऱ्यावर कोणताही विशेष भाव नव्हता. त्याऐवजी तो थंडपणे म्हणाला, मग तुझ्या वहिनीने चुकीचं काय म्हटलं? दिव्या थक्क झाली. दादा, तू आईची इतकी काळजी घ्यायची. आता अचानक तिचा भाऊ दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, दिव्या, आई आता पलंगावर झोपली आहे. तुझी वहिनी सगळं घरकाम करते, मुलांची काळजी घेते आणि आईचीही काळजी घेते. हे सगळं इतकं सोपं आहे का? पण दादा, तू हे सगळं तुझ्या आईबद्दल बोलतोयस. तिने तुला जन्म दिला आणि वाढवलं. तिची काळजी घेणं हे तुझं कर्तव्य आहे. जर तुलाच तिचं दुःख कळलं नाही तर कोण कळणार? दिव्याचा आवाज चढला. दिव्या हे सगळं बोलत असतानाच तिच्या गालावर जोरात चापट बसली. ती तिथेच निशब्द उभी राहिली. पण चापट कोणी मारली हे पाहिल्यावर तिच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. तिची आई शांती तिथे उभी होती. आई, तू मला चापट मारलीस, पण का? आणि तू तर अगदी व्यवस्थित उभी आहेस. मग हे सगळं काय? दिव्याने प्रश्नांची सरबत्तीच केली. ती कोणाच्या तरी उत्तराची वाट पाहत होती. तिला नक्की काय चालले आहे ते कळत नव्हते. तिचे मन गोंधळलेले होते. तेव्हा शांतीजी म्हणाल्या, ते सगळं एक नाटक होतं, एक पूर्वनियोजित नाटक, जे मी हे तुझ्या भावाच्या आणि वहिनीच्या मदतीने तयार केलं, तुला धडा शिकवण्यासाठी, तुझं खरं रूप दाखवण्यासाठी. हे सगळं ऐकून दिव्याला जवळजवळ धक्काच बसला. तेव्हा शांतीजी म्हणाल्या, जर तुम्ही तुमच्या भावाला त्याच्या जन्मदात्या आईची काळजी घेणे हे त्याचे कर्तव्य आहे असा उपदेश करू शकता तर तुम्हाला स्वतःला हे का समजत नाही की तुमचा नवरा सुद्धा तुमच्या सासूचा मुलगा आहे? जर त्याने त्याच्या आईची काळजी घेतली तर त्याने तसे केले तर तुम्ही आरडाओरडा का करता आणि त्याला कठोर शब्दांनी बोलता? हा दुपट्टीपणा का? इतकंच नाही तर तू सर्वांसमोर तुझ्या सासूच्या कपड्यांची आणि तिच्या आजारपणाची थट्टा केलीस. मी आग्रह करूनही तू तुझ्या सासूवर असंख्य वेळा ओरडलीस. तू तिचा इतका अपमान केलास की ती बिचारी अक्षरशः लाजेने थरथर कापत होती. पण जेव्हा तीच परिस्थिती माझ्यासोबत, तुझ्या स्वतःच्या आईसोबत घडली तेव्हा तुला माझी कीव येऊ लागली का?
तुला माझ्या वेदना जाणवू लागल्या का? जेव्हा तू सगळ्यांसमोर तुझ्या सासूची चेष्टा करत होतीस तेव्हा मला तुला तिथेच धडा शिकवावासा वाटला. पण सगळ्यांसमोर मला तुझी अशी फजिती करायची नव्हती. पण मी मनातल्या मनात ठरवलं होतं की तुला माणुसकीचा धडा शिकवायचाच. मला माहित होतं की तू केवळ शब्दांनी सहमत होणार नाहीस, म्हणून आम्ही हे नाटक रचलं. तुला लाज वाटायला हवी. तू तुझ्या सासरच्या घरात आमच्यावर नामुष्की आणली आहेस. आम्ही तुला असे संस्कार दिले नव्हते. एकीकडे तुम्ही आहात ज्यांनी आपल्या सासरच्या मंडळींना कधीच स्वीकारले नाही. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा सन्मान तुझ्या सासरच्या मंडळींशी जोडलेला आहे. त्यांचा अनादर करणे म्हणजे स्वतःचाच अनादर करणे होय. दिव्या मान झुकून उभी होती. शांतीजींचा प्रत्येक शब्द तिच्या काळजाला भेदत होता. प्रत्येक शब्द हातोड्यासारखा तिच्या हृदयावर आदळत होता. ती थरथरली. तिचे डोळे अचानक पाण्याने भरले. दिव्या निशब्द झाली. ती दुसरीकडे वळली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. पण ते केवळ दुःखाचे अश्रू नव्हते, तर अपराधीपणाचे अश्रू होते. आई, मी खूप वाईट आहे, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. मी आईवर खूप अन्याय केला आहे, असे म्हणत ती जोरजोरात रडू लागली आणि गुडघ्यांवर बसली. शांतीजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, मुली, केवळ पश्चातापानेच मनुष्य महान बनतो, पण खरा पश्चाताप केवळ अश्रू टाळण्याने येत नाही, तुझ्या कृतींमुळे येतो. दुसऱ्या दिवशी दिव्या तिच्या भावासोबत घरी परतली. दारात पाऊल ठेवताच तिला सुमित्रा समोर बसलेली दिसली. तिच्या चेहऱ्यावर अजूनही तेच शांत स्मित होते, पण तिच्या डोळ्यात अव्यक्त वेदना होती. सुनबाई, तुमची आई आता कशी आहे? तिची तब्येत बरी आहे ना? तिने विचारले. पण दिव्याला काय बोलावे हे सुचत नव्हते. क्षणभरही वाया न घालवता ती त्यांच्या दिशेने धावली आणि ती तिच्या पाया पडली. आई, मला माफ करा, माझ्याकडून एक गंभीर गुन्हा घडला आहे. सुमित्रा खूप घाबरली होती. तिने दिव्याला उचलण्याचा प्रयत्न केला, पण ती तिच्या पायाशीच पडून राहिली. नाही आई, आज मला थांबवू नकोस. कदाचित मी या जगातील सर्वात स्वार्थी सून आहे. ज्या घराने मला मान दिला त्याच घराची मुळी मी विषारी केली. मला तुझं प्रेम कळलंच नाही. अभिषेक अजूनही तिथेच स्तब्ध होऊन पाहत होता. हा क्षण त्याच्यासाठी अविश्वसनीय होता. डोळ्यात पाणी आणून सुमित्राजींनी दिव्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि थरथरत्या आवाजात म्हणाल्या, बाळा, मुलं मूर्ख असतात. तू चुका करतेस, पण एक आई आपल्या मुलांवर किती काळ रागवू शकते? मी याचीच वाट पाहत होते की तू मला तुझ्या हृदयात आई म्हणून स्वीकारशील. तिने तिला मिठी मारली. त्या रात्री अभिषेक नेहमीप्रमाणे आईच्या गुडघ्यांना मालिश करण्यासाठी तेल घेत असताना दिव्याने हळूच त्याच्या हातातून तेलाची बाटली घेतली. अभिषेक, ती फक्त तुझी आई नाही. हो, आता मी त्यांची सेवा करीन. अभिषेक थक्क झाला. सुमित्राच्या डोळ्यात पाणी आले, पण यावेळी ते दुःखाचे अश्रू नव्हते, तर आनंदाचे अश्रू होते. आता दिव्या तिची सून नाही, ती मुलगी होती. जरा उशीर झाला असला तरी. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.